स्वतंत्र तालुका करावा या मागणीसाठी माडग्याळ ग्रामस्थांचं 4 दिवसांपासून सुरू आहे उपोषण. चक्री उपोषण. गाव बंद ठेवत उपोषणाला ग्रामस्थांचा पाठिंबा. सांगलीच्या जत तालुक्यात आता स्वतंत्र तालुक्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. संघपाठोपाठ माडग्याळ ग्रामस्थांनी देखील स्वतंत्र तालुका जाहीर करण्याच्या मागणीसाठी बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे. गेल्या 4 दिवसांपासून माडग्याळ ग्रामस्थांचं बेमुदत चक्री उपोषण सुरू आहे. आज संपूर्ण गाव कडकडीत बंद ठेवत स्वतंत्र तालुका जाहीर करण्याच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. स्वतंत्र माडग्याळ तालुका यासाठी 45 गावांनी ठराव देखील केलेला आहे. यामुळे शासनाने स्वतंत्र तालुका जाहीर करावा, अन्यथा टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र होत जाईल असा इशारा माडग्याळ ग्रामस्थांनी दिलेला आहे. नमस्कार, मी सचिन निकम, माडगाळ गावचा एक नागरिक. जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं हा तालुका विस्तारानं राज्यातला एक मोठा तालुका आहे आणि तसं पाहता प्रशासकीय अडचणी खूप आहेत विस्तारानं मोठा असल्यामुळं. आणि त्यामुळे जर माडगाळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे, जर इथं तालुका म्हणून माडगाळची निवड केली तर प्रशासकीय दृष्ट्या असेल, नागरिकांच्या दृष्टीने असेल, सर्व दृष्टीने असेल हे सोयीस्कर होईल. आणि इतर पूर्व भागातलं एक मोठं गाव आहे, बाजारपेठ आहे, त्यानंतर वेगवेगळ्या सोयीसुविधा या गावामध्ये उपलब्ध आहेत ऑलरेडीच. आणि थोडं जर शासनानं चालना दिली आणि तालुका निर्मितीसाठी जर शासनानं जर मान्यता दिली तर आणखी या भागाला असेल, या गावाला असेल, वेगवेगळ्या माध्यमातून सुलभता मिळेल. तर गावासाठी जमिनी उपलब्ध आहे, शासकीय जमीन उपलब्ध आहे प्रशासनाच्या वेगवेगळ्या ऑफिसेससाठी. त्यामध्ये आमची मागणी अशी आहे की तहसील कार्यालय व्हावं, गट विकास अधिकारी BDO कार्यालय व्हावं, दुय्यम निबंध कार्यालय व्हावं, भूमी अभिलेख कार्यालय व्हावं. जे तालुका लेवलचे जे काय अधिकारी वर्ग आहेत, जे कार्यालय आहेत, या आमच्या माडगाळ ठिकाणी व्हावं. गेले 4 दिवस झालं 17 तारखेपासून या भागातील नागरिक असतील, माडगाळचे असतील, माडगाळ परिसरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त असा पाठिंबा दिला आहे. ते गेले 4 दिवस झालं चक्री उपोषण सुरू आहे. शासनाने याकडे गांभीर्यानं घ्यावं आणि या गावाला न्याय द्यावा. या गावाला म्हणण्यापेक्षा या पूर्व भागाला न्याय द्यावा. जसं सांगितलं डॉक्टर साहेबांनी की पूर्व पश्चिम अंतर जवळपास आमचं 100 किलोमीटरचं अंतर आहे. आणि इथून एखादा माणूस जर आमच्या कोणत्याही बोबलत असेल, उमदीहून जर जाणार असेल तर जतला कार्यालयाला त्याचा एखादा दिवस मोडतो. जर तेच माडगाळा झालं तर सोयीनच आहे, कारण इथं ऑलरेडीच हॉस्पिटल वगैरे चांगले आहेत, त्यामुळे लोक दवाखान्याच्या निमित्ताने येतात. आठवडी बाजार आहे शुक्रवारी, शेळ्या मेंढ्यांचा प्रसिद्ध बाजार आहे, हा राज्यातला प्रसिद्ध बाजार आहे. माडगाळ मेंढी हे ब्रीड इथं निर्माण झालेलं आहे आणि त्या बाजाराच्या अनुषंगानं ग्रामीण भागातून भरपूर येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा माडगाळ हे कर्नाटकशाही बाउंड्रीला असल्यामुळं, इकडे सोलापूरशाही बाउंड्रीला असल्यामुळं रहदारीचं एक मोठं ठिकाण आहे. आणि त्या दृष्टीनं आमची मागणी आहे की ठाम भूमिका आहे शासनासमोर की आम्ही आतापर्यंत संयमानच ह्या भूमिका म्हणलेलं आहे, कारण आम्हाला तालुक्याची मागणी ही मान्यच करून घ्यायची आणि शासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. जर अन्यथा त्या पद्धतीचं नाही झालं तर इथून पुढे उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल. त्यामध्ये रस्ता रोको असेल, चूल बंद आंदोलन असेल, मुंडन आंदोलन असेल, वेगवेगळ्या जितक्या काय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जे अधिकार आहेत त्या अधिकाराच्या माध्यमातून आम्ही संयमानं हे आंदोलन करू. परंतु शासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं ही भूमिका आहे. यामध्ये का तर प्रशासकीय सोयीच्या दृष्टीनं पाहिलं तर माडगाळ हे खूप मोठं एक लोकेशन आहे आणि त्या लोकेशनला जर तालुका म्हणून जाहीर केलं तर शासनानं खूप आमच्यावरती उपकार होतील आणि शासनानं तेवढे करावेत अशी आमची मागणी आहे. कारण या भागातील जवळपास 45 ग्रामपंचायतीने आम्हाला पाठिंबा दिला आहे, यापूर्वी दिलेला आहे, आताही ते देत आहेत. अनेक नागरिक, अनेक ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील, त्या भागातले नागरिक असतील, आमच्या इथं उपोषणाला येऊन पाठिंबा देत आहेत. तर शासनाने याकडे गांभीर्यानं घ्यावं आणि फक्त एक माडगाळ परिसरातील जनतेचा शासनानं अंत पाहू नये एवढीच एक माफक आमची अपेक्षा आहे. आणि एक शासन करील या अपेक्षेनं आणि शासनावरती आमचा विश्वास आहे. जर तो विश्वास जर दृढ करायचा असेल तर शासनानं आमच्या या मागण्या मान्य कराव्यात हीच आमची माडगाळकरांच्या वतीनं असेल, या परिसरातल्या सर्व नागरिकांच्या वतीनं असेल, ग्रामस्थांच्या वतीनं असेल, ही ठाम भूमिका आहे. माडगाळ तालुका. श्रीनिवास कुलकर्णी, माडगाळचा ग्रामस्थ. महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या 5 तालुक्यांपैकी एक जत हा तालुका आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आणि आता सध्या जत तालुक्याची लोकसंख्या 4.5 लाखाहून अधिक आहे आणि दक्षिणोत्तर लांबी साधारण 100 किलोमीटरच्या पेक्षा जास्ती असल्यामुळे जनतेला प्रचंड गैरसोयीला सामोरं जावं लागतंय. यासाठी जत तालुक्याचं विभाजन होणं आवश्यक आहे. मग नवीन तालुका माडगाळ व्हावा ही आमची रास्त मागणी आहे. कारण माडगाळ हे कृषीप्रधान भारत यापैकी एक मोठा आठवडी बाजार, कृषी उत्पन्न बाजार समितीचं उपआवार, बँका, अनेक पतसंस्था, उत्तम शैक्षणिक सोयी, वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत आजूबाजूच्या परिसरातल्या गावांना योग्यपणे सामावून घेणारं, सर्व गावांशी सलोख्याचे संबंध असणारं तंटामुक्त गाव असं आहे. माडगाळची मेंढी, माडगाळची बोरं या दृष्टीने सुद्धा आमचं माडगाळ गाव प्रसिद्ध आहे. शेजारच्या किंवा परिसरातल्या 45हून अधिक ग्रामपंचायतीचा माडगाळ तालुका मुख्यालय व्हावं असा ठराव आहे आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा व्यक्त केला आहे. या गावात मुबलक जमीन आहे
आणि पूर्वापार इतिहास खूप चांगला राहिलाय. बाकीच्या गावांसारखा आमचा कुणाशीही धार्मिक वाद नसल्यामुळं आणि सर्वार्थाने योग्य वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत ठीक आणि मध्यवर्ती ठिकाण असणारं माडगाळला तालुक्याचं मुख्यालय दिलं तर या गावातल्या जनतेला, या तालुक्यातल्या जनतेला गैरसोयीपेक्षा सोय होईल, यासाठी सरकारने आमच्याकडे लक्ष देत या आमच्या रास्त मागणीचा विचार करत माडगाळला सर्व कार्यालयांसह तालुक्याचं मुख्यालय द्यावं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, माडगाळ.